माननीय ॲडव्होकेट सुपुष्पानी आर्य सर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। उदगीर नगरीचे तहसीलदार माननीय श्री रामेश्वर बोरे सर, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुंदर आत्माराम बोंदर साहेब, तसेच या ठिकाणी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे सहसचिव अंजुमनीताई आरे मॅडम, श्यामलाल माध्यमिक विद्यालय शालेय समितीचे सदस्य माननीय श्री पंडित सुपनीकर सर, श्री बीडी चव्हाण सर, श्यामारी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते मॅडम, श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित आहेत। आपण सर्वजण या ठिकाणी क्रीडा पंधरवड्याचा खूप मनसोक्त असा आनंद तुम्ही लुटलेला आहात। आता आज कला पंधरवड्याच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मी सर्वप्रथम सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुपुष्पानी आर्य सर हार आणि तसेच या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रंथ तसेच या ठिकाणी श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विवेक विगले सर, विद्यालयाचे सहशिक्षक श्री अंतेश्वर बिरादार सर। बोलो भारत माता के वंदे वंदे। बड़े सौदा कला पंधरवडा 2024 या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक जसा त्यांच्या संकल्पनेतून हा कला पंधरवडा त्यांच्या प्रभावीसाठी या ठिकाणी अहोरात्र चालतो असे आमचे मार्गदर्शक या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुपुष्पानी आर्य सर, प्रमुख उपस्थिती उदगीर तहसीलचे तहसीलदार ज्यांची प्रशासनावर अतिशय सुंदरची पकड आहे, दुसरे प्रमुख उपस्थिती उदगीर शहरावर ज्यांनी आल्यानंतर
अनेक प्रकारचे कार्य राबवून उदगीर शहरात एक सुरळीतता आणण्याचं ज्यांची नेहमी आम्हाला एक मार्गदर्शनपर प्रोत्साहन पण त्यांची थाप असते त्यांच्या ताई अंजुमनी आर्यताई, व्यवस्थापन प्रमुख मलगेताई शैक्षणिक वाटचाल करतोय. गुणवत्ता ही आपल्यापाशी आहेच. आज श्यामलालची जी गुणवत्ता आहे 10वीचा निकाल हा आपला परिसरामध्ये खूप उल्लेखनीय आहे. तो ज्युनियरचा असेल 10वीचा असेल, इथले परिश्रम अथक असं एक शैक्षणिक पॅटर्न उदगीरनं आपल्या उदगीरवासियाला परिसराला आपण या ठिकाणी दिलेला आहे. पण आजचा काळ गुणवत्तासह सर्वांगीण विकास बाळगणं म्हणजेच विद्यार्थ्याचा परिपूर्ण विकास करणं या दिशेनं जो विद्यार्थी जातो तो निश्चितच येणारे प्रत्येक आव्हान हा पेलतो. हे उद्दिष्ट हा मानस लक्षात घेऊन आमच्या संस्थेचे अध्यक्ष RS सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक अशा संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या. त्या अंतर्गतच हा कला पंधरवडा. 365 दिवस आपण अभ्यास करतोय, ट्युशन जॉईन करतोय, अहोरात्र अभ्यास करतोय, पण सोबत ज्या क्षेत्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांना कलेला वाव असेल त्या विद्यार्थ्यांना या वयापासूनच व्यासपीठ निश्चित त्यांच्या कौशल्याला दिलं पाहिजे ही मनशा बाळगून त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक खुलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं. त्यामध्ये असेल कला पंधरवडा, क्रीडा पंधरवडा. विद्यार्थी मित्र, आज आपण मोबाईल आणि टीव्हीच्या खूप मोठ्या जाळेमध्ये आपण अडकलो आहोत. त्या पलीकडे आपल्याला खेळाचं विश्व दिसत नाही. आपण फक्त मोबाईल आणि टीव्ही इतपत आपलं जीवन आपण समित करत आहोत. ही लहानग्यापासून मोठ्यापर्यंतची सत्य कथा आहे. यापासून विद्यार्थ्यांना दूर करून मैदानाशी कशी मैत्री करावी या अनुषंगानं आपण या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं. जे पूर्वीचे जुने क्रीडा खेळ होते शालेय स्तरावर चालायचे, आजही आपल्या संस्थेमध्ये ते चालतात आणि विद्यार्थी आपल्या आवडीने त्यामध्ये सहभाग घेतात. त्यामध्ये दुरीवरच्या उड्या मुलींच्या असतील, लिंबू चमचा असेल, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, बौद्धिक क्षमतेवर चेस असेल, धावणे असेल, अशा प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक खेळामध्ये कबड्डी असेल, लंगडी असेल. हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे साहेब, मी सांगू इच्छितो इथले शिक्षक सुद्धा सहभाग घेतात. विशेष आमचे साहेब एक संस्थेचा संघ घेऊन आमच्यासोबत इथे या ठिकाणी मैदानात उतरतात. म्हणजे जिथला परिपूर्ण संस्थाचालक, तिथला परिपूर्ण शिक्षक असेल तोपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत तो ज्ञान कसं पोहोचू शकेल या अनुषंगानं परिपूर्णता शिक्षणाची ही जी कास आहे या ठिकाणी चालू आहे ती क्रीडा माध्यमातून. दुसरा आहे कला पंधरवडा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक उपजत गुण असतात. कुणाला गायन चांगलं जमतं, कुणाला भाषण चांगलं जमतं, कुणाला कथा सुंदर सांगता येतात, कोणी पाककलेमध्ये पारित असतो, पण त्याला व्यासपीठ मिळत नाही. शिक्षकाच्या समोर किंवा विद्यार्थ्याचा एखादा विद्यार्थी समोर येतो, सर तू समोर ये, तूच म्हण, इथपर्यंत विद्यार्थ्यामध्ये जातो. एखादा चांगला येत असून सुद्धा त्याला व्यासपीठावर कौशल्य मिळत नाही. ही बाब आमच्या साहेबांनी हेरून विद्यार्थ्यांना प्रत्येक कौशल्याला इथं वाव मिळाला पाहिजे. ज्याला गाय वाटलं तुझा आवाज कसंही राहू दे, तू गायक हो. तुला कथा सांगू वाटलं कुणी या कथा सांगा. तुला मेहंदी काढायचे निवडत 4-5 लेकरं, ज्याला मेहंदी काढायची आवड आहे त्याने मेहंदी काढा. ज्याला रांगोळी जमते त्याने रांगोळी काढा. ज्याला अतिशय सुंदर पाककला जमते त्याने पाककलेत सहभाग घ्या. ज्यांना जे जमतं त्याने ते घ्या आणि त्यातून त्या विद्यार्थ्याची निवड केली जाते. यदा कदाचित त्या विद्यार्थ्याला एका त्याच्या पाठीवर पडलेली आजची थाप निश्चित त्या क्षेत्रामध्ये त्याचं आयुष्य घडल्याशिवाय राहत नाही. हा मानस घेऊन आमची शिक्षण संस्था या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. शिक्षणाची कास सोबत आहेच. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी टॉप आहेत. इथं क्लासेस चालतात, नाईट क्लास चालतात 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. स्कॉलरशिप 9 सारख्या विद्यार्थी दुपारी सुद्धा क्लासेस आमचे शिक्षक या ठिकाणी घेतात. अहोरात्र गुणवत्तेसाठी आम्ही धडपडणारे शिक्षक आहोत. आविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे परत एकदा तुमच्यातील मुक्त कला आविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे उपजत कला गुणांनी तुम्हीच तुमचीच नव्याने ओळख करून देते ते म्हणजे भावना वाढीस लावते ते म्हणजे. खूप छान, खूप सुंदर. बाळासाहेब तोडकर, मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. मी इयत्ता 3री शिकते. गोष्टीचे नाव आहे टोपीवाला. एका गावात एक टोपीवाला राहत होता. तो रोज शहरात टोप्या विकायला जात होता. एके दिवशी उन्हामुळे त्याला सुबह सवेरे लेकर तेरा नाम
एक संस्था आयोजित कला पंधरवाडाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्य सर, आर्यताई, आमच्यासोबत उद्घाटनासाठी उपस्थित नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर साहेब, मंचावर उपस्थित पंडितजी सुकणीकर साहेब, प्रवीणजी भोये साहेब, या श्यामलाल संस्थेचे मुख्याध्यापक, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले या शाळेतील शिक्षकवृंद, समोर उपस्थित सर्व चिमुकल्यांनो, खरं तर तुमच्यातला उत्साह एवढा आहे की म्हणजे सर्वांनाच या ठिकाणी भारावून गेल्यासारखं झालंय. ते म्हणतात ना, लहानपण देगा देवा, त्याप्रमाणे 1ली ते 4थीचे विद्यार्थी एवढ्या उत्साहामध्ये कला पंधरवाडा सादर करतायत, त्याबद्दल त्यांचे शिक्षक आणि सर्व आपण सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो. या ठिकाणी आपण काव्य वाचन असेल, कथाकथन असेल, पोवाडा असेल, मेहंदी असेल, अगदी आम्हाला जे बॉश लावलेत तुम्ही, ते बॉश सुद्धा तुम्ही कलेच्या माध्यमातून तयार केलेले लावलेले आहेत. त्यामुळं आपली कल्पकता आम्हाला त्या ठिकाणी दिसते. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी प्रत्येकाला जीवनामध्ये काही ना काही बनायचंय आणि आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते. तुम्ही तुमचं करिअर कुठल्याही क्षेत्रात जरी करणार असाल तरी पण जीवनामध्ये कायमस्वरूपी आपली कला असते. मग ते गाण्याची कला असेल किंवा कथाकथनाची कला असेल, ती निश्चितपणे शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असते, कारण आपल्याला त्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी जीवनभर आनंद घेता येतो. त्यामुळं आपल्या कला या वृद्धिंगत होत राहोत यासाठी आपण कायमस्वरूपी जीवनभर प्रयत्न करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मला विचारायचं आहे की आपल्याला करिअर असताना नेमकं काय बनायचंय? कुणी सांगू शकेल? काय बनायचंय? हा, सांगा तुम्ही. क्रिकेटर सचिन तेंडुलकर का विराट कोहली? व्हेरी गुड. ओके, तुम्हाला काय बनायचंय? कलेक्टर. अरे वा, क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. मुलींपैकी कुणी सांगेल का? कलेक्टर किंवा असं काहीतरी बनायचंय. पण तत्पूर्वी आपल्याला काय बनायचंय मित्रांनो? एक चांगला नागरिक. आलं लक्षात? तुम्ही डॉक्टर व्हाल किंवा इंजिनियर व्हाल, दॅट इज सेकंड थिंग, पण आपण एक चांगलं नागरिक बनणं ही काळाची गरज आहे. कारण आज आम्ही पाहतोय करिअर करत असताना बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्टरच नाही झालं म्हणून फ्रस्ट्रेशन झालेलं आहे. आता विद्यार्थी म्हणला कलेक्टर व्हायचंय, स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर 2-3 अटेम्प्टला जर नाही यश मिळालं तर त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन येतं. त्यामुळं एक चांगला नागरिक बनल्यानंतर आपल्याला आपल्या करिअरमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करत असताना किंवा करिअर घडवत असताना एक आपल्याला सचोटी किंवा सिन्सिअरिटी आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्यामध्ये जर कुठल्याही बाबतीत सिन्सिअरिटी असेल, इच्छाशक्ती असेल, हार्डवर्क करण्याची तयारी असेल, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी तुमचं करिअर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने असेल. या ठिकाणी कुणीही मला सांगितलं नाही की मला व्यापारी बनायचंय. एक आदर्श उद्योजक जर आपण बनलात तर 10-20 लोकांना तुम्ही नोकरी देऊ शकता किंवा हजारामध्ये लोकांना नोकरी देऊ शकता. त्यामुळं आपल्याला काय बनायचंय हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे. मात्र पहिल्यांदा आपल्याला चांगला नागरिक आणि समाजाचा एक चांगला घटक बनायचंय. या ठिकाणी त्याच्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना एक मी एक्झाम्पल या ठिकाणी देईन. तुम्हाला आता स्वर्ग आणि नरक माहीत असेल, बरोबर आहे? किती जणांना माहित आहे? बर, स्वर्गाची काय संकल्पना आहे आपली? स्वर्ग म्हणजे काय? हा, सांगा. स्वर्ग म्हणजे काय? तुम्ही हात वर केला होता. आणि नरक म्हणजे काय? हा, जाळ. बर,
ठीक आहे, काय हरकत नाही. आणि स्वर्ग आणि नरकाचीच गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की आपल्या संकल्पना कशा असतात. स्वर्ग आणि नरकामध्ये काय फरक आहे, तर वागण्यामधला फरक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. स्वर्ग आणि नरकामध्ये दोन्ही ठिकाणी पंचपक्वान त्या ठिकाणी ठेवलेले असतात. सगळे जे आवडीचे पदार्थ आहेत, गुलाबजामुन असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या समोर ठेवल्या होत्या. आणि दोघांनाही हाताला असे लांब चमचे, तुमच्या हाताला कसं आहे लांब चमचे असे बांधले होते. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही स्वतः खाऊ शकता का? लांब लांब चमचे जर बांधले हाताला तर तुम्ही स्वतःच घेऊ शकता का? नाही घेऊ शकत, बरोबर आहे. अशीच दोन्ही प्रकारची पद्धत स्वर्ग आणि नरकामध्ये होती. पंचपक्वान सगळे मांडलेले होते. स्वर्गातले लोक आणि नरकातले लोकांमध्ये एकच फरक होता. नरकामधले लोक जे काही पदार्थ आहेत, जे चमचे बांधलेले आहेत, त्यांनी स्वतः खाण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःच्या त्या चमच्याने येईल का स्वतःच्या तोंडामध्ये? लांब चमचे असल्यानंतर नाही ना येणार. म्हणून ते सगळेच खंगलेले होते आणि कुणीच खाऊ शकत नव्हतं. सगळं खाली पडत होतं आणि तोंडात कोणाच्याच जात नव्हतं. आलं लक्षात? आणि स्वर्गामध्ये काय होतं, कुणी सांगेल? तसेच चमचे होते, मात्र ते सर्व लोक एकमेकांना भरवत होते, कारण स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला भरवणं त्या चमच्यानी सगळ्यांना सोपं होतं. आलं लक्षात मित्रांनो? त्यामुळे आपल्याला स्वर्गरूपी गाठायचं असेल तर एकमेकांना मदत करणं, एकमेकांप्रती आदर ठेवणं आणि एकमेकांप्रती व्यवस्थित वागणं, म्हणजेच आपण काय करणार आहे, स्वर्गात जाणार आहे. मग स्वर्गात जायचंय का नरकात जायचंय आपल्याला? त्यासाठी काय करावं लागेल? चांगलं वागावंच लागेल, पण दुसऱ्याला मदत होईल अशा पद्धतीने आपल्याला वागावं लागेल. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याची मदत करावी लागेल. बरोबर आहे? करणार? स्वर्गजन स्वर्गरूपी वागणार? ठीक आहे. तर कला पंधरवड्याच्या अनुषंगानं आपण जे काही कला सादर करत आहात त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट होत आहेत. त्याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आत्ताच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कथाकथन आणि काव्य वाचनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तिसरीच्या आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं कला सादरीकरण केलं. तुम्हाला या ठिकाणी एवढंच आवाहन करेन की न घाबरता डेअरिंग करून प्रत्येकानं समोर स्टेजवर आलं पाहिजे, आपल्या कलेचं सादरीकरण केलं पाहिजे. कुणीही लाजता कामा नये. प्रत्येकाचं पार्टिसिपेशन हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी पार्टिसिपेट व्हायला पाहिजे आणि वागताना कसं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. हाच संदेश या ठिकाणी मी देईन. श्यामलाल विद्यालयाच्या मार्फत बकर हुतात्म्याची हा सुद्धा कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीने आपण घेतला, त्याचाही मी उल्लेख या ठिकाणी करेन. अगदी प्रोफेशनल लोकांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं सादरीकरण या मागच्या ग्राउंडमध्ये झालं होतं. त्याचाही मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन, कारण आपले प्रयत्न निश्चितपणे शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं सादरीकरण आणि त्यांना कुठलं तरी मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या माध्यमातून काय नेमकं झालं आणि इतर प्रकार कसे कसे घडले याच्या बाबतीत आपण जे काही मागच्या टप्प्यामध्ये काम केलेलं आहे त्याचंही मनापासून मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो. आणि इतक्या चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला, आम्हाला या ठिकाणी बोलवलं, यथोचित सत्कार केला, त्याबद्दलही आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिजे हे आमचं श्यामला स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी सर्व उपक्रमामधून या विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत असतात. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात तोडकर श्रेया आणि चांबले अनुष श्री सुंदर बोंदर साहेब यांच्या हस्ते या मुलीचं गुणगौरव या ठिकाणी केला जात आहे. स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर्य सर, आर्य मॅडम, या शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ तसेच उदगीर तालुक्याचे तहसीलदार आणि माझे मित्र गोरे सर, सर्व शिक्षक वर्ग,
खरं म्हणजे एकदम अचानक या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. विद्यालय उदगीर शहराची ओळख लालबहादूर शास्त्री आणि श्यामलाल विद्यालय हे 2 नामांकित शाळा आहेत. आज प्रत्यक्ष येण्याचा योग आला आणि खूप छान वाटलं. आणि हा जो कार्यक्रम आता इथून पुढे कला आविष्कार होणार आहे पंधरवाडा, तर मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की याच्यात हिरिरीने भाग घ्या. तुमच्यामधील जे काही गुण आहेत, मग ते काव्यवाचन असेल, कथाकथन असेल, निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व असेल, ह्या सगळ्या जे तुम्हाला ज्याच्यात संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही सोनं करा, त्याच्यात भाग घ्या. कारण शेवटी शिक्षण म्हणजे तरी काय असतं, तर तुमच्यातले जे काही कलागुण आहेत त्यांचा आविष्कार म्हणजे शिक्षण आहे. त्याच्यामुळं हे कला पंधरवाड्यात तर भाग घ्याच, पण एकंदरीतच हे जे काही शालेय कालावधी आहे, जीवन आहे, तर ह्या शालेय जीवन पुन्हा येणार नाही. इतक्या चांगला व्यक्तीच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला कालावधी कुठला असेल तर तो शालेय जीवन असतो. तर या काळामध्ये जेवढं काही शिकता येईल, शिक्षकाकडून घेता येईल, तेवढं घेऊन आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते अधिक कणखर करण्याचं, एक उत्कृष्ट नागरिक बनण्यासाठी जे काही आवश्यक गुण आहेत ते सगळे प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करा. त्याच्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो. आता इथं तहसीलदार साहेब आहेत, मी आहेत, तर आम्ही इथपर्यंत आलो त्याच्यामध्ये शाळेचा खूप मोठा वाटा आहे. कारण शाळात जर आम्हाला असे चांगल्या शाळा मिळाली नसती, शिक्षक मिळाले नसते, तर आम्ही इथे येऊ शकलो नसतो. तर ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. भरपूर खेळा, भरपूर अभ्यास करा, मस्ती करा. हा काळ पुन्हा येणार नाही. परत एकदा मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. या कला पंधरवाड्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. मुलगी म्हणणार आहे म्हणले या ठिकाणी मेहंदी स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपल्याला अंजली मलगे मॅडम या ठिकाणी लाभलेले आहेत. या ठिकाणी सरांचे चांगले विद्यार्थी व्हा आणि नेहमी हसत राहा आणि आपल्या वागण्यातून दुसऱ्यांना त्रास होणार नाही त्याची काळजी नेहमी घेत राहा. सरांनी जसं सांगितलं, मोबाईल सोडून अभ्यास आणि कलागुणांना वाव द्या
आज ज्या मुलीनं स्टेजवर येऊन गोल्ड कार्ड मिळवलं, तुम्ही प्रत्येकाने ही गोल्ड कार्ड मिळवलंच पाहिजे. ती जिद्द ठेवा. कलेक्टर बनायची इच्छा आहे, तसं बिझनेसमॅन व्हायची पण इच्छा तुम्ही ठेवा. तुमचे हसरे चेहरे बघून मला एकच काव्य असं म्हणावं वाटतं. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. सर्वांगीण विकास म्हणजे कशा कशाचा? खेळामध्ये पहिला आला पाहिजे, त्याची प्रकृती चांगली असली पाहिजे, तो नीटनेटके कपडे घालून, चांगले इस्त्रीचे कपडे घालून शाळेत आला पाहिजे की नाही? दररोज आंघोळ केलं पाहिजे की नाही? दररोज दात घासलं पाहिजे की नाही? दररोज अभ्यास केला पाहिजे की नाही? आणि म्हणून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे तुमचे शिक्षक धडपड 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 नुसती धडपड करत आहेत. आणि आपल्या श्यामलाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जे आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते त्या सर्व शिक्षकांच्या आणि तुमच्या पाठीवर थाप मारण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टीमध्ये पहिलं यावं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शाळेचं ध्येय आहे आणि म्हणून हा कला पंधरवडा तुमच्या सगळ्या गुणांना वाव देणार आहे. कुणाच्या गुणांना? अरे वा, कसं कळालं रे तुम्हाला? आणि या निसर्ग शाळेमध्ये बसलेले सगळे चिमणा चिमणी, कावळा कावळी, खारुताई, ह्या सगळ्या समोर इथे बसलेले आहेत. सुंदर असं वातावरण आहे. आपण एका कलात्मक वातावरणामध्ये इथं बसलेलो आहोत. आपली कला प्रदर्शित इथं 2 छोट्या छोट्या चिमुकल्यांनी केली. यानंतर चित्रकला ज्यांनी केलेली आहे त्याचं दालन वर आहे. आपण त्या चित्रकलाच्या दालनाचं उद्घाटन करणार आहोत. ती जी चित्र ज्यांनी काढलेली आहेत त्यांची उंची किती आहे, त्या शाळेमधल्या मुली आहेत, त्यांची चित्रकला कुठंपर्यंत पोहोचते आहे. राज्यस्तरीय एक पोस्टर स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये त्यामध्ये काही चित्र जाणार आहेत. इथं सन्मानी मंचावर बसलेला मी सांगू इच्छितो, आमच्या इथला एक कबड्डीचा मुलगा मला वाटतं राज्यस्तरीय का देशपातळीवर निवडला गेलेला आहे. शाळेमधनं गेलेली हे मुलं कुठंपर्यंत पोहोचतात ह्याचं एक उदाहरण म्हणून आहे. जोरदार टाळ्या त्या विद्यार्थ्यांसाठी. आमची एक विद्यार्थिनी आत्ताच मी येताना सांगितलं, अंबिका राज यादव म्हणून आहे. ती मेहंदीची प्रोफेशनल आर्टिस्ट आहे आणि ती सगळ्या म्हणजे सगळ्या कार्यक्रमांमध्ये जिथे जिथे रिक्वायरमेंट आहे तिथं मेहंदीवर आपलं करिअर करते आणि ते करिअर कुठल्या इतर करिअरपेक्षा जास्त सुंदर आहे, कारण ते सौंदर्याला धरून आहे. त्यामुळं कोणत्याही क्षेत्रामध्ये, यामध्ये जे जे क्षेत्र आहेत, मग जसं आत्ता सरांनी सांगितलं बखर होतात म्हणजे एक नाट्य झालं, मोठं नाट्य होतं. आपल्याला आठवतंय आपणही शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये येईपर्यंत तरी माईक कधी हातात मी धरलेला मला आठवत नाही. आपल्याला मंचाची भीती वाटते, पण बालवाडीचे मुलं सुद्धा एवढ्या मोठ्या मंचावर समोर 10,000 पब्लिकच्या समोर परफॉर्म करतात की त्यांची उंची आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळं व्यासपीठ त्यांना मिळण्यासाठी हा सगळा पंधरवडा चालतोय. इथे आपण बसलेलो आहोत तर मेहंदीची इथे जी स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठीच्या मुली इथं बसलेल्या आहेत. सकाळी मोठ्या मुलींची मेहंदीची स्पर्धा झाली, आता ही स्पर्धा आहे. या पुढील कालावधीमध्ये अजून अनेक स्पर्धा इथं होणार आहेत. शनिवारपर्यंत इथे स्पर्धा होणार आहेत. अजून मी एक आपल्याला सांगू इच्छितो की इथं म्हणजे पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून, म्हणजे व्यक्तिमत्वाची, ज्याला आपण फॅशन शो म्हणतो, ह्याची एक स्पर्धा आमच्या इकडे इथे होती. 6 तारखेला बहुतेक ती होणार आहे. ती स्पर्धा अतिशय आगळी वेगळी स्पर्धा आणि कुठेच तुम्हाला दिसणार नाही अशी स्पर्धा आहे. फक्त सुंदर कपडे घालून नव्हे तर त्यांची शरीर यष्टी योग्य आहे का, त्यांचं माइंड हेल्दी आहे का, त्यांचा इंटेलिजन्सिया किती आहे, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून ती स्पर्धा केली जाते. मग ते मी श्यामलाल असेल, असं त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने इथे या सगळ्या स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धा आमचा आम्ही भरवूच शकतो. पण आमचा अट्टहास असतो की जे समाजामध्ये मान्यवर आहेत, जे समाजामध्ये मानाचं स्थान ठेवतात, जे समाजाचं नेतृत्व करतात, अशी मंडळींनी इथं यावं, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्या पाठीवर थाप मारावी. म्हणून आपण सर्वांना आम्ही आज पाचारण केलं होतं. आपण इथे आलात, त्यांची कला पाहतात. अजून आपण वर चित्रकलेचं पाहू आणि पुढील येणारे 6 तारखेपर्यंत आपण आमचे कायम म्हणजे गेस्ट आहात असं समजायचं. आपण दिवसभरामध्ये शाळेच्या वेळामध्ये
कधी आलात तर आम्ही आपलं म्हणजे स्वागतच करू आणि याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. मुलं लाभ घेतील, आपण आनंद घेऊ शकतो. तो आनंद आपण सर्वांनी घ्यावा आणि या चिमुकल्यांचं, इथं मेहंदीच्या चिमुकल्यांचं आणि होणारे सगळे स्पर्धक जे आहेत त्या सगळ्यांना मी संस्थेकडून शुभेच्छा देतो. आणि इथं आज मान्यवर आपल्या हाकेला ओ देऊन इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आणि आत्ताच आपल्याला तहसीलदार साहेबांनी असं सांगितलं, आपण या देशाचे सुंदर नागरिक व्हायला पाहिजे, चांगले नागरिक व्हायला पाहिजे, मग देशाचा स्वाभिमान बळावला पाहिजे. म्हणून देशावर तुम्ही एक छोटीशी घोषणा देणार. घोषणा द्यायला सगळे रेडी आहात? माझ्याहून जोरात आवाज तुमचा होईल. माझ्या मागे घोषणा द्याल. तुमचा आवाज मोठा आहे का माझा आवाज मोठा आहे बघूयात आपण. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. तसेच या ठिकाणी रोडगे सर, पत्रकार रोडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राहुल निमेश सर यांचं स्वागत करावं. या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करतील श्री मॅडम जरा मॅडम इकडे इकडे बघा, जरा मागे सर, जरा मागे. हा मेहंदीच्या पानावर अजून